ठाकरे बंधूंच्या युतीत आलबेल नसल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं मौन। युती संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नावर राऊतांचं नो कमेंट्स असं उत्तर। ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येताना दिसताच राऊतांचं नो कमेंट्स। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या सेनेचे लोक अस्वस्थ असल्याची टीका। ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकाऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद। दोन्ही पक्षात अजूनही समन्वय सुरू, सूत्रांची माहिती। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम। शेतकरी प्रश्नांवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार। राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार आणि शिंदे उपस्थित राहणार। तर महाविकास आघाडी आणि विरोधकांची आज बैठक होणार। शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये 2 दिवसांसाठी ऍडमिट। अस्वस्थ जाणवू लागल्यामुळे शरद पवारांवर उपचार। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। बारामतीच्या लोणी भापकर ग्रामस्थांची आज गाव बंदची हाक। दादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा छडा लावण्याची मागणी। दादांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा गावकऱ्यांना संशय। चेन्नईत इंटर्नशिपसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती काळाचा घाला। समुद्रात ग्रुप सेल्फी घेताना विद्यार्थी बुडले। एका मुलीचा मृत्यू तर बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू। मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात। सोलापूरच्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। परवानगी नसल्यामुळे प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली। मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा विरोध। सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री। बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या 4 गुन्हा दाखल। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दिली दत्तक।